विटॅमिन्स अँड इट्स सोर्स पार्ट 1 जीवनसत्वे व त्यांचे स्रोत भाग 1. आज आपण बघू जीवनसत्वे व त्यांचे स्रोत आणि ते जर शरीरात नसेल तर त्यामुळे होणारे रोग पार्ट 2. तर बघा, या टॉपिकवर लगभग सगळ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, तर हा टॉपिक त्या रीतीने इम्पॉर्टंट ठरतो. चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, जीवनसत्व ब म्हणजेच विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये विटॅमिन B9 नावाचं विटॅमिन यापासून सुरुवात होती आपली. तर बघा, याचं शास्त्रीय नाव आहे फॉलिक ॲसिड. जर आपल्याला विटॅमिन B9चं शास्त्रीय नाव विचारलं तर काय सांगणार आपण? फॉलिक ॲसिड. याचा उपयोग DNA आणि RNA तयार करण्यासाठी होतो. प्रथिनांचे चयापचय मेटाबॉलिझम यामुळे सुधारते आणि लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करते. गर्भधारण दरम्यान भ्रूणाच्या आरोग्यासाठी अति आवश्यक विटॅमिन असतो हा. होमोसिस्टीन नावाच्या अमिनो ॲसिडचे विघटन करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. जर हा शरीरात नसेल, याचा अभाव जर झालेला असेल तर त्यामुळे ॲनेमिया नावाचा रोग होतो. तर याचा अभाव नसावा यासाठी विटॅमिन B9ची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला स्रोत काय काय आहे? तर यकृत, पालक, शतावरी, बीन्स, शेंगदाणे, सूर्यफूलबिया यांसारखे फूड्स ज्यामध्ये विटॅमिन B9 भरपूर प्रमाणात आढळते, ज्यामुळे आपल्याला ॲनेमिया नावाचा हा रोग होणार नाही. क्वेश्चनमध्ये विचारेल की विटॅमिन Bचं शास्त्रीय नाव काय? तर विटॅमिन Bचं शास्त्रीय नाव आहे फॉलिक ॲसिड. काय आहे? फॉलिक ॲसिड. आणि त्यामुळे होणारा आजार विचारलं तर ॲनेमिया. आता बघा, विटॅमिन C जीवनसत्व क. जीवनसत्व क याचं शास्त्रीय नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. काय आहे शास्त्रीय नाव? ॲस्कॉर्बिक ॲसिड हा त्याचा शास्त्रीय नाव आहे. तर बघा, याचा उपयोग काय? तर दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता विटॅमिन C अतिशय महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. आणि विटॅमिन Cचे अभावामुळे होणारे रोग कोणते कोणते आहे? तर स्कर्वा, हिरड्या सुजणे, हिरड्यामधून रक्त येणे, स्कर्वी, हिरड्या सुजणे, हिरड्यामधून रक्त येणे यासारखे रोग विटॅमिन Cचे अभावी होतो. स्रोत जर म्हटले आपल्याला, स्रोत जर म्हटलं तर स्रोत काय असणार आपल्याला? स्रोत बघा, स्रोत लिंबूवर्गीय फळे. एक्झाम्पल जर म्हटलं आपण तर टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादी. जर विचारलं काय की विटॅमिन Cचं शास्त्रीय नाव तर ॲस्कॉर्बिक ॲसिड. त्यामुळे होणारे रोग विचारले आपल्याला तर कोणते? हिरड्या सुजणे, हिरड्यामधून रक्त येणे यासारखे रोग याच्या अभावी होतात. तर याचा स्रोत जर विचारलं आहे आपल्याला, स्रोत लिंबूवर्गीय फळे. एक्झाम्पल सांगितलंच मी, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादी. ठीक आहे. स्कर्वी, हिरड्या सुजणे यासारखे रोग विटॅमिन Cमुळे होतात. तर चला तर नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय आहे? तर विटॅमिन D ज्याचं सायंटिफिक नेम कॅल्सिफेरॉल आहे. जर विटॅमिन Dचं सायंटिफिक नेम विचारलं तुम्हाला, कॅल्सिफेरॉल, याचं कार्य काय? तर याचं कार्य हाडे मजबूत बनवणे,
कॅल्शियमची कमतरता भरून काढणे आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर परिणाम म्हणजे मूळदूससारखे रोग, हाडे ठिसूळ होणे यासारखे परिणाम जीवनसत्व ड म्हणजेच त्याचं सायंटिफिक नेम आहे कॅल्सिफेरॉल यामुळे होऊ शकते. अन्नस्रोत सूर्यप्रकाश, दूध, अंडी, मासे यासारखे पदार्थ आहेत. चला तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे जीवनसत्व ई टोकोफेरॉल, ज्याचं नाव सायंटिफिक नेम शास्त्रीय नाव विचारलं तर काय सांगणार? टोकोफेरॉल. कार्य काय त्याचं? कार्य आहे त्वचा, प्रजनन क्षमता, स्नायूंचे आरोग्य. हे जीवनसत्व ई चे कार्य म्हणजेच आपल्या शरीरासाठी काय कार्य करतो तर आपले त्वचामध्ये सुधार, प्रजनन क्षमता, स्नायूंचे आरोग्य यांसारखे कार्य विटॅमिन ई पार पाडतो. कमतरतेमुळे याची जर कमतरता झाली तर यात परिणाम काय? बंधत्व, गर्भपात, स्नायू अशक्तपणा यासारखे याचे परिणाम होतात जर विटॅमिन ईची कमतरता झाली तर. अन्नस्रोत बदाम, अक्रोड, वनस्पती तेल. आता यामध्ये महत्त्वाचं विचारणार म्हणजे काय? जीवनसत्व ई, विटॅमिन ई याचं सायंटिफिक नेम काय तर टोकोफेरॉल. याच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम काय तर यासारखे परिणाम विचारू शकतात. आणि हे विटॅमिन ईचं अभाव भरून काढण्यासाठी अन्नस्रोत कोणता तर बदाम, अक्रोड, वनस्पती तेल हे सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. चला तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे विटॅमिन के, जीवनसत्व क, ज्याचा सायंटिफिक नेम आहे फायलोक्विनोन. काय आहे सायंटिफिक नेम? फायलोक्विनोन. कार्य काय तर रक्त गोठवण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवते. याच्या कमतरतेचे परिणाम जर एखादी जखम झाली त्यातून रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव थांबत नाही. एखाद्या जखमेतून रक्त वाहत असेल, ब्लिडिंग होत असेल तर जर विटॅमिन केची कमतरता शरीरात असेल तर तो रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत करू शकत नाही. ती प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी विटॅमिन केची आवश्यकता आपल्याला भासेल, ज्यालाच आपण जीवनसत्व क म्हणू. याचं अन्नस्रोत काय आहे? हिरव्या पालेभाज्या, ब्रोकली, कोबी, हा गोबी आहे. ठीक आहे, इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. चला तर नेक्स्ट बघूया. आता लगभग सगळेच विटॅमिन आपण कव्हर केलेले आहे. आता काही प्रश्नसंच बघू. तर जीवनसत्वावरचे काही प्रश्नसंच आहेत, तर चला बघू बरं सॉल्व करून. गाजर, पालक आणि बटाटा हे कोणत्या वनस्पतीचे चांगले स्रोत आहे? तर हे विटॅमिन ए म्हणजे ऑप्शन बी. तर गाजर, पालक, बटाटा हे विटॅमिन एचे चांगले स्रोत आहे. नेक्स्ट बघू बरं. बदाम, अक्रोड आणि वनस्पती तेल यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर आपण आत्ताच बघितलं आहे, बदाम, अक्रोड, वनस्पती तेल यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर विटॅमिन ई नावाचा जीवनसत्व आढळते. चला नेक्स्ट बघू. तांदळाचा भुसा, डाळी, शेंगदाणे कोणत्या जीवनसत्व समूहाचे स्रोत आहे? तर
डाळी, शेंगदाणे हे सगळे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, ज्याला आपण जीवनसत्व ब समूह म्हणू, त्याचा स्रोत आहे. विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये B1, B2, B3, B4, B5, B6 तर B12 सुद्धा येतोय त्यामध्ये. चला नेक्स्ट बघू. विटॅमिन B12ची कमतरता कोणत्या समस्येस कारणीभूत ठरते? विटॅमिन B12ची कमतरता झाली तर न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. कोणत्या समस्या निर्माण होतात? न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. आता बघा, काही विटॅमिन फॅट सोल्युबल आहे, काही विटॅमिन वॉटर सोल्युबल आहे. म्हणजेच काही विटॅमिन मेदमध्ये सोल्युबल म्हणजे त्यामध्ये विरघळतात आणि काही विटॅमिन पाण्यामध्ये विरघळणारे आहे. तर बघा, पहिले बघू आपण फॅट सोल्युबल. तर फॅट सोल्युबलमध्ये येते पहिले विटॅमिन ए. विटॅमिन ए फॅट सोल्युबल, याचं कार्य डोळ्याचे आरोग्य राखणे. विटॅमिन एचं काय कार्य आहे? डोळ्याचं आरोग्य राखणे. विटॅमिन बी याचं हे तर वॉटर सोल्युबल आहे म्हणा, हे नंतर बघू आपण. मग विटॅमिन ए नंतर डी फॅट सोल्युबल आहे. विटॅमिन डीचं कार्य काय? हाडांची मजबूती. मग विटॅमिन के हे सुद्धा फॅट सोल्युबल आहे. हे रक्ताच्या गाठी म्हणजेच रक्त गोठण्याचं काम करते. आता आपण बघितलं तर विटॅमिन ए, डी आणि के म्हणजे विटॅमिन ए, डी, के हे तिन्ही विटॅमिन फॅट सोल्युबल आहे. कोणता सोल्युबल आहे? फॅट सोल्युबल आहे. मग हे 3 फॅट सोल्युबल आहे, तर राहिलेले काय असेल? वॉटर सोल्युबल असेल. बिलकुल. आता बघा, राहिलेले कोणते कोणते आहे? B12 वॉटर सोल्युबल. आताच आपण म्हटलं की न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात जर B12ची कमतरता असेल तर. कार्य काय? मज्जासंस्थेवर कार्य करतो हा. विटॅमिन सी वॉटर सोल्युबल आहे. रोगप्रतिकारक शक्ती. विटॅमिन डी आता फॅट सोल्युबल आहे. ओके, तर विटॅमिन B12 आणि सी हे 2 वॉटर सोल्युबल आणि विटॅमिन ए, डी, के हे फॅट सोल्युबल आहे. याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत, तर हे प्रॉपर लक्ष दे जा याच्यावर. बघ, एक ट्रिक आहे हे चारी पण विटॅमिन आठवण करण्याची. विटॅमिन ए म्हणजे डोळ्यांचा तेज. विटॅमिन बी म्हणजे मेंदूंचा सेज. बी कॉम्प्लेक्स न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थावर कार्य करणारा. विटॅमिन ए म्हणजेच डोळ्यावर. विटॅमिन ए म्हणजे डोळ्यांचा तेज. विटॅमिन बी म्हणजे मेंदूंचा सेज. विटॅमिन सी म्हणजे संत्र्यांचा रस. म्हणजेच विटॅमिन सी कशामुळे मिळतो आपल्याला? संत्री, मोसंबी, लिंबूवर्गीय फळे. आणि विटॅमिन डी म्हणजे हाडांचा कस. म्हणजे हाडे जर कमजोर असेल तर कशाची कमतरता होणार? विटॅमिन डीची. आता बघा, विटॅमिन ईचे मुख्य कार्य काय आहे? तर विटॅमिन ईचे मुख्य कार्य आहे त्वचेचे आरोग्य राखणे. बरोबर. विटॅमिन ईचे मुख्य कार्य काय आहे? त्वचेचे आरोग्य राखणे. कोणते विटॅमिन गर्भवती महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे? तर विटॅमिन B9 ज्यालाच आपण फॉलिक ॲसिड म्हणतो हे आवश्यक आहे. तर हे लेक्चर आपण इथं समाप्त करू. पुढील लेक्चर नेक्स्ट सेशनला बघू. धन्यवाद.